ओके. सो आज आपण एनर्जी बॉलची प्रॅक्टिस करतो आहे. दोन्ही हात रब करायचे आहे आणि आपल्याला दिव्य रेखी शक्तीची प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर पहिला जो बॉल आपण करतो आहे तो आपल्या निगेटिव्हिटीला दूर करायचा आहे. म्हणजे आपल्या घरातील वस्तू, व्यक्ती याच्यात कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल तर ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. ठीक आहे. दोन्ही हात रब करायचे आहे आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करून 3दा अफर्मेशन. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठली निगेटिव्हिटी असेल तर ती संपूर्णता या म्हणजे माझ्या हातांमध्ये शोषून घेतलेली आहे असं अफर्मेशन द्यायचं आहे. मी मंजुषा प्रत्येकाने 3दा, आता 3दा अफर्मेशन दिलेली असेल तर ते नंतर याला जोरात फुंकर म्हणून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाली आहे. रिमूव्ह 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 या पद्धतीने आपण सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची. ठीक आहे. आणि मग एकदा आपण, कारण सगळ्यांना घोषित केलंय म्हणून 3दा कट कट कट, डिलीट 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 या पद्धतीने आपण ही निगेटिव्हिटी रिमूव्ह केली. हा झाला आपला पहिला फुटबॉल एक्सरसाइज. दुसरा जो एनर्जी बॉल आपण तयार करणार आहे तो स्वतःच्या हिलिंगसाठी, सेल्फ हिलिंगसाठी करणार आहे. त्याच्यासाठी आपण रेकीला कॉल केलेलंच आहे. दोन्ही हात रब करायचं. ठीक आहे. जे उशिरा जॉईन झाले आहेत त्यांनी रेकॉर्डिंग बघून घ्या. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे आणि इथे अफर्मेशन द्यायचं आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. या एनर्जी बॉलला ग्रहण केल्यामुळे मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. या एनर्जी बॉलमुळे मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे असं म्हणून याला आपल्या क्राऊन चक्रावर टाकायचं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, थँक्यू 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 म्हणून हा एनर्जी बॉल स्वतः ग्रहण करायचा आहे. बॉल 2. आता तिसरा बॉल आपल्याला आपल्या संपूर्ण परिवाराला द्यायचा आहे, वस्तू आणि वाहनांना. हा एनर्जी बॉल मी माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्य, माझं घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. हा एनर्जीचा बॉल मी माझ्या घरातील सगळे सदस्य, माझं घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. आणि सगळ्या वस्तूंना आणि व्यक्तींना दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. आणि हा असा स्प्रेड करायचा आहे पूर्ण. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो म्हणून हा बॉल आपल्याला आपल्या घराच्या ऊर्जांमध्ये जागेवरनं स्प्रेड करायचा आहे. ठीक आहे. पूर्ण असा स्प्रेड करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपलं भरण पोषण करणारी ही जी पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवर जसं शेतकरी आपल्यासाठी राबत आहे, मजूर आपल्यासाठी राबत आहे, प्रत्येक व्यक्ती म्हणजे कापडाच्या मिलमध्ये काम करणारा मजूर सुद्धा आपल्या कपड्यांसाठी, आपल्या वाहनांसाठी, प्रत्येक कारखान्यामध्ये व्यक्ती काम करत आहे जे आपल्या सुखसोयींसाठी काम करत आहे. तर एक पूर्ण युनिव्हर्सला देऊन टाकायचा बॉल. हा बॉल मी या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवापर्यंत पोहोचवत आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये संपूर्ण सुरक्षेचं कवच आणि परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसाय हो, हे ईश्वर ऐसाय हो, हे ईश्वर ऐसाय हो अशी प्रार्थना देऊन या बॉलला आपल्याला या पद्धतीने पूर्ण असं स्प्रेड करायचं आहे. अशा पद्धतीने 5 मिनिटं लागतात, जास्तीत जास्त 6 मिनिटं. 4 बॉल आपल्याला आपल्यासाठी, कुटुंबासाठी आणि या पृथ्वीसाठी रोज करायचं आहे. ठीक आहे.
अगदी रोज जर तुम्ही घरात बॉल टाकला तरी तुमच्या घरातलं वातावरण खूप सकारात्मक होतं. आणि ज्यांना बॉल टाकणं कठीण वाटतंय तर त्यांनी काय करायचंय, निगेटिव्हिटी काढायला म्हणजे एक घरातली एक जागा फिक्स करून घ्या. तिथे रात्री काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवायचं, 80% भरलेलं, 80% पेक्षा जास्ती नाही भरायचं. आणि त्याला अफर्मेशन द्यायचं, जर कुठल्या कारणाने माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल किंवा घरातल्या व्यक्तीमध्ये निगेटिव्हिटी असेल, ती संपूर्णतः या पाण्याने शोषून घेतलेली आहे, असं अफर्मेशन देऊन ठेवा. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी फ्लश करा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं, पॉझिटिव्ह एनर्जीसाठी, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहण्यासाठी देवाजवळ झाकून पाणी ठेवा, त्याला अफर्मेशन द्या. हे पाणी ओपन ठेवायचं, निगेटिव्हिटी शोषणारं पाणी उघडं ठेवायचं काचेच्या ग्लासमध्ये. आणि देवाजवळ ठेवायला ते पाणी झाकून ठेवायचं आणि त्याला अफर्मेशन द्यायचंय की पूर्ण हे माझ्या घरातल्या संपूर्ण सुरक्षेसाठी, हे वस्तूंच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी हे पाणी चार्ज होत आहे. आणि या सकाळी त्या पाण्याला अगदी छोटं ठेवायचं आहे ते पाणी, थोडस, की जे आपण घरात शिंपडू शकतो. उरलेलं पाणी तुम्ही कुंडीमध्ये टाकू शकता. घरामध्ये पूर्ण एनर्जी, की हे या पाण्यामुळे माझ्या घरातली संपूर्ण एनर्जी पॉझिटिव्ह झालेली आहे आणि आम्हाला संपूर्ण स्वास्थ्य, सुख, समाधान, आरोग्याची प्राप्ती होत आहे. बघा, रेकी तुमच्या इंटेन्शन सोबत काम करत असते, त्याच्यामुळे आपल्याला हे सकारात्मक इंटेन्शन कंटिन्युअस द्यायचे आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे? जे रात्रीचं पाणी आहे ते जे आपण घरातली निगेटिव्हिटीसाठी करतो, ते ओपन ठेवायचं रात्री, सकाळी त्याला फ्लश करायचंय. त्याचा दुसरा उपाय मी सांगते, तो कठीण आहे. कठीण म्हणजे तसा कठीण नाहीये. एखाद्या रोपट्यावर जर तुम्ही ते पाणी टाकलं, जे निगेटिव्हिटी वालं, आणि घरात खरंच निगेटिव्हिटी असेल ना, तर 8 दिवसामध्ये ते झाड सुकेल. आता ते रेकॉर्डिंग बघायला लागतं. ठीक आहे. ते 8 दिवसात घरात म्हणजे ते झाड सुकतं. पण मी फ्लश करायला सांगितलं. ठीक आहे, कारण आपल्याला एखाद्या झाडाला संपवायचं नाही. पण जर प्रॅक्टिकल म्हणून तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता. असं रोपटं निवडा जे काटेरी बिटेरी आहे, जे संपलं तरी त्याच्याने फरक पडणार नाही. ठीक आहे. आणि देवापुढील पाणी प्यायचं, ते पिण्याचं अफर्मेशन जे द्याल, आजारी व्यक्तीला तुम्ही देवापुढील पाणी देऊ शकता. पण जे अफर्मेशनने तुम्ही चार्ज कराल, तशी एनर्जी त्या पाण्यामध्ये क्रिएट होणार आहे. ठीक आहे. तो काचेचा नसला तरी चालतो, स्टीलचा किंवा छोटासा चांदीचा पेला वगैरे आपल्याकडे देवघरात असतो, तो जरी वापरला तरी चालतो. नाहीतर चांदीचा घेऊन याल, असं नाही करायचं. हा, पण जर तुमच्याकडे आपल्याकडे पूजेची भांडी वगैरे असतात अवेलेबल, जर कुणाकडे चांदीचा पेला, चांदीची वाटी, चांदीचा चमचा काही असेल ना, तर तो पाण्याचं जिथे तुम्ही पाणी भरून ठेवता त्या बरण्यामध्ये टाकून ठेवा. आपल्या घरामधली एनर्जी आणि घरांच्या लोकांचं माइंड खूप शांत राहायला लागतं. मी माझ्या घरचे दोन, म्हणजे माठामध्ये आणि जो पाण्याचा एक भरण आहे मोठं, त्या भरण्यामध्ये मी 2 चांदीचे पेले टाकून ठेवलेले आहेत छोटे. जेव्हा आपण तो क्लीन करतो भांड, त्यावेळेस आपल्याला परत त्याला क्लीन करायचं, त्या चांदीच्या याला क्लीन करायचं आणि टाकून द्यायचं. बघा तुमच्या घरामध्ये किती एनर्जी चेंज होतील. तुम्हाला लक्षात येईल की घरातले लोक शांत का बरं वागायला लागले. टेम्परेचर साठी मी व्हिडिओ टाकते ग्रुपवर. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण याचा जे एनर्जी बॉलचा वापर करू शकतो. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता आपला आजचा दुसरा टॉपिक, आजार आणि त्याचं निदान. कुठल्याही याच्यावर आजार आणि त्याचं निदान. तर आज बघा, मी तुम्हाला एक 4 पेजेस असे वेगवेगळे टाकलेत ग्रुपवर. आज सगळे नोट्स तुम्हाला पाठवलेले आहे. तर त्या नोट्स मध्ये बाकी 7 चक्र सगळं एक्सप्लेनेशन आहे. 4 पानं जे तुम्हाला दिलेले आहेत, ते 4 पानांमध्ये आजार आणि त्याचं निदान कसं करायचं, कुठे हात ठेवायचं. डॉक्टर मिकाउसींनी आपल्या शरीरावर 24 पॉइंट सांगितलेले आहे. किती? 24 पॉइंट हिलिंग साठी सांगितलेले आहेत. पण आपल्याला, हो, मेडिटेशन घेणार आहे. 24 पॉइंट च जे हिलिंग करायचं आहे, तर ते हिलिंग साठी
आपल्याला 24 पॉईंट आठवून ठेवायला कठीण आहे. पण जे आपण काल 7 चक्र बघितले ते 7 चक्र आठवण ठेवणं सोपं आहे. 7 चक्रांना आपण इझिली आठवण ठेवू शकतो. आणि म्हणून आपण जे हिलिंग करणार आहे त्या हिलिंग नुसार आपण 7 चक्रांच्या पॉइंट नुसार तुम्हाला पूर्ण हे दिणार आहे, काय देणार आहे, हिलिंगच्या ज्या सगळ्या एनर्जीज आहे ना त्या पोहोचवणार आहे. ठीक आहे. ओके. जे आता व्हिडिओ वाला जे मेसेज टाकत आहे तर ते लेव्हल 1 चे की लेव्हल 2 च्या पुढचे स्टुडंट आहेत ते थोडस चेक करा. ठीक आहे. आता बघा, जेव्हा आपण फक्त आज मेडिटेशन नाही झालं तर उद्या घेऊ, पण काही पॉइंट आपल्याला क्लिअर करायचे. जेव्हा आपण कुठल्याही पेशंटच्या डोळ्यांवर असा हात ठेवतो, फक्त हात इथे, पाम चक्र आपला सेंटरला असतो आणि इथे जेव्हा हात ठेवतो त्याचे बेनिफिट बघा. रेकी कुठे कुठे काम करते, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक या 4 स्तरावर काम करते. आणि आपण आपल्या आर्थिक समृद्धीसाठी सुद्धा याचा यूज करू शकतो. तर मग हे काम शारीरिक लेवलवर जेव्हा आपले असे हात असतात काय काम करते बघा. पिट्युटरी तथा पिनियल ग्लँड को बॅलन्स करते. पिट्युटरी आणि पिनियल ग्लँडला बॅलन्स करते. डोळ्यांच्या समस्या, सायनस, नाक संबंधित समस्या, सरदर्द, मायग्रेन, एलर्जी, अर्धांग वायुवात, श्वासासंबंधित समस्या, बुखार, मसुडे अथवा अजून कुठल्या जर समस्या असतील तर त्या दातांच्या समस्यांवर काम करते. त्याच्यानंतर भावनिक लेवलवर फक्त इथे हात ठेवल्यामुळे, डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे चिंता दूर होते आणि तणाव कमी होतो. पल्लवी मॅडम, तुम्ही मला नंतर क्लास संपल्यावर कॉल करू शकता. ठीक आहे. मानसिक लेवलवर मन की दुविधा अवस्था नष्ट करता है, मानसिक संतुलन प्रस्थापित करता है, विचार तथा कल्पना स्पष्ट होते हैं, मन की एकाग्रता में वृद्धि होती है, आध्यात्मिक लेवल पर अंतर्मुख होने की क्रिया होती है, अंदर की आवाज अधिक परिणामकारक हमें सुनाई देती है और हमें मार्गदर्शन करती है. फक्त डोळ्यावर हात ठेवल्याने एवढ्या लेवलवर आपल्याला ओके. त्याच्यानंतर जेव्हा आपले हात असे असतात, हा क्राउन चक्रासाठी मी तुम्हाला असे हात ठेवायला सांगितले. जेव्हा आपले हात असे असतात तेव्हा शारीरिक लेवलवर दिमाग अच्छी तरह काम करने लगता है, सरदर्द दूर होता है, पिनियल ग्लैंड को संतुलित किया जाता है. मन पर अगर कोई आघात हुआ है, मनावर जर कुठला आघात झालेला असेल तर ते दूर होतं. डोक्यामध्ये बाहेर किंवा आतून काही मार लागलेला असेल तर त्याच्यासाठी आराम होतो. आणि दहिना या दिमाग का दहिना भाग अधिक क्षमता से काम करने लगता है. दिमाग का दहिना बायां भाग संतुलित होता है और तनाव से मुक्ति मिलती है. सृजनशीलता में विकास होता है और विचारों में स्पष्टता आती है. हे करू की ते नाही करू असं जे संदिग्ध अवस्था असते त्या अवस्थेतनं आपण बाहेर पडतो. आध्यात्मिक लेवलवर आध्यात्मिक साधना में सफलता की ओर मार्गक्रमण होना चालू हो जाता है. आध्यात्मिक लेवलवर आपल्याला खूप लेवलच्या याच्यात मिळतो. त्याच्यानंतर डोक्याचा मागचा भाग, हा जो भाग आहे, हा छोटा दिमाग म्हणतो ना आपण, या पद्धत हे हात असे सरळ. जेव्हा डोक्याच्या मागे जेव्हा आपण हात ठेवतो तिथे काय फरक. आता बघा, जेव्हा आपण स्वतःला हात ठेवणार, पेशंटला कसे ठेवणार, अगदी पालथं करून, म्हणजे त्या पेशंटला पालथं करून आपण त्या पद्धतीने तिथे हात ठेवू शकतो. आपण आपल्या डोळ्यांवर असे ठेवतो तर पेशंटला समजा आपण समोर झोपवलेला आहे, इथे पेशंटचं डोकं आहे, तर या पद्धतीने आपण त्याच्या डोळ्यांवर हात ठेवू शकतो. ठीक आहे. तुमच्या नोट्स मध्ये तसे चित्र दिलेले आहेत, जे नोट्स तुम्हाला पाठवलेले आहेत. स्वतःसाठी हात कसा ठेवायचा आणि दुसऱ्यांसाठी हात कसा ठेवायचा याच्या इमेजेस तुम्हाला पाठवलेले आहेत. तर याचा फक्त इथे हात ठेवल्याने काय फरक पडतो, शारीरिक लेवल पर बोलणे में कठीणाई, म्हणजे मुलं तोत्रे बोलत असतील, स्पष्ट बोलता येत नसेल, स्पीच प्रॉब्लेम असेल तर तो दूर होतो. वजन कमी किंवा जास्ती असण्याची समस्या असेल ती दूर होते. दृष्टिदोष, निद्रानाश,
त्याच्यानंतर नाक फुटतं ना, कधी कधी नाकातनं रक्तस्राव होत असेल, दिमाग डोक्यावर आतून किंवा बाहेरून जर एखादी जखम झाली असेल तर त्याच्यासाठी ओके आपण याच्यावर आराम करू शकतो, आराम होत असतो. त्याच्यानंतर भय, शॉक, चिंता, उतावलापन, तनाव दूर होता है. मानसिक लेवल पर मन की शांति, तनाव से मुक्ति, अपने विचारों को अधिक स्पष्ट रूप में प्रकट करने की क्षमता में वृद्धि और सृजनशीलता का विकास होता है. मानसिक लेवलवर मनाची शांती, तणावापासून मुक्ती मिळत असते आणि आज्ञाचक्र अधिक क्रियाशील होने से अधिक उच्च स्तरीय स्त्रोत से हम जुड़ जाते. म्हणजे आपल्यामध्ये इंटेन्शन पॉवर आणि हाय लेवलची फ्रिक्वेन्सी आपण अनुभव करू शकतो. जेव्हा आपला हात थ्रोट चक्रावर असतो, आपण चक्रच घेतोय सध्या, जेव्हा आपला हात थ्रोट चक्रावर असा असतो, जेव्हा आपण आज मी चक्रांचं मेडिटेशन टाकलेलं आहे, त्याच्यात हे जे बीज मंत्र आहेत लम रम वम, हे सगळ्या बीज मंत्रांचा ऑडिओ त्याच्यात आहे. एकेका चक्रावर ते 3-3 मिनिटं चालतं. लमचा उच्चार, तर लम म्हणजे आपलं खालचं चक्र आहे, सगळ्यात पहिलं चक्र म्हणजे रूट चक्र आहे. तर ते जे सुरू होऊन संपेपर्यंत रूट चक्रावर दोन्ही हात ठेवायचे. काल मी सांगितलं कुठे कुठे हात ठेवायचं आहे, तर ते मेडिटेशन आता तुम्ही सुरू करू शकता. जे तुम्हाला आज पाठवलंय ना, तर दिवसातनं एकदा आवरा क्लिन्झिंग करून ते मेडिटेशन करा. तुम्हाला तुमच्या येणाऱ्या 21 दिवसामध्ये तुमच्या ऊर्जा खूप स्ट्रॉंग झालेल्या दिसतील. ठीक आहे, पण प्रॅक्टिस केल्यामुळे ते जमेल, विदाउट प्रॅक्टिस जमणार नाही. आता आपण थ्रोट चक्राचं बघत होतो. थ्रोट चक्रासाठी काय आहे? रक्ताभिसरण, त्याच्यानंतर पॅरालिसिस, टॉन्सिल्स, गळ्याच्या काही समस्या, थायरॉइडची समस्या, हाई ब्लड प्रेशर, मोटापा, निद्रानाश तथा मन की अशांति, इन समस्याओं से मुक्ति मिलती है. त्याच्यानंतर पेशंट स्वतःच करू शकतो. रेकीमध्ये आपण स्वतःसाठी शिकतोय. पहिल्या लेवलला स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटल्या गेलेलं आहे. त्याच्यामुळे आजपासून आपण आपले स्वतःचे चक्र चार्ज करू शकतो, ऍक्टिव्ह करू शकतो. ठीक आहे, आणि दुसऱ्यांना पण तुम्ही या पद्धतीने हिलिंग देऊ शकता. ऍट प्रेझेंट जर तुमच्याकडे एखादा व्यक्ती असेल आणि त्याचं काही दुखत असेल तर त्याचं पण आपण प्रॅक्टिकल करू शकतो. आहे का कुणाकडे आत्ता दुखणारा एखादा पेशंट? त्याला तुम्ही बोलवा. ऍट प्रेझेंट जर कुणाचं काही दुखत असेल किंवा स्वतःवर पण तुम्ही ट्राय करू शकता, दुसऱ्यांवर पण ट्राय करू शकता, स्वतःवर पण ट्राय करू शकता. हा, ज्योती शाह मॅडम अनम्यूट करा. हा बोला, काय पेशंट, कुठला पेशंट आहे आणि काय प्रॉब्लेम आहे? मला मॅडम बॅक पेन असतं, पण लेफ्ट साईडला खूप असतो, त्या साईडला नेहमी पेन असतं. आत्ता आहे का? ऍट प्रेझेंट आत्ता आहे का? हो आहे. तुम्हाला स्वतःला बॅक पेन आहे. ठीक आहे, आता काय करायचंय तुम्हाला? रेकीला कॉल करायचा आहे. थँक्स टू रेकी. दोन्ही हात रब करायचे आणि काय म्हणायचं? मी माझ्या म्हणजे फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. ठीक आहे, फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे आणि दोन्ही हात रब करून समजा पाठ कुठे, लोअर बॅक दुखते की अपर बॅक दुखते? इथे साईडला, लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडला. तर तिथे तुम्हाला हात ठेवायचा फक्त, लेफ्ट साईडला जिथेही दुखते की नाही. समजा आता आपण बॅक बॉडी कशी, इथे जर दुखत असेल तर तेवढ्या पोर्शन मध्ये तुम्ही हात ठेवा. ओके, ठीक आहे, जो बॅक पोर्शन येतोय की नाही त्याच्या फ्रंट पोर्शनला हात ठेवा आणि हाताच्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करा. आणि काय फरक पडतो, किती % तुम्हाला कमी वाटतं ते मग एक 5 मिनिटात आम्हाला सांगा. ठीक आहे, अर्चना डोळस मॅडम अनम्यूट करा. हा मॅडम, ते प्रतीक्षाचं दुखतंय बॅक साईडला. प्रतीक्षाचं बॅक साईडला दुखतंय तर ठीक आहे, तर तुम्ही त्यांना काय करा, तुम्हाला आता प्रॅक्टिस करायची आहे म्हणून दोन्ही हात रब करा. त्यांचा आभार माना, दुसऱ्यांना देताना दुसऱ्या व्यक्तीचा आभार माना. त्यांना लेटवा, वाटल्यास व्हिडिओ बंद करा, तुम्ही त्यांना लेटायला सांगा आणि दोन्ही हात रब करून त्यांचा जिथे पाठ दुखते तिथे तुम्ही हात ठेवा. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवा. त्यांना किती % बरं वाटतं हे तुम्ही मग शेअर करा 5 मिनिटात. हो. हा, भक्ती मॅडम. भक्ती मॅडम, हा बोला. काही फरक काय सायटिका? सायटिका सगळ्या आजारावर फरक. मी आजार आणि त्याचा प्रोटोकॉल सांगतेच आहे समजून, आणि तुम्हाला ऑलरेडी तो ग्रुपवर पाठवलेला आहे. जो तुम्हाला फॉलो करायचा, तर कसा करायचा ते मी एक्सप्लेन करते मग. हो, ठीक आहे, आता बाकीच्यांनी प्रॅक्टिकल करून बघा. हा, स्मिता जाधव मॅडम. हा मॅडम, सर्दी झालीये थोडी मला.
सर्दी झालेली आहे हा ते दौरा क्लिन्झिंग मध्येच कमी होऊन जाईल. जे मी ताप कमी करायचं जे सांगितलेलं आहे ना अच्छा त्याच्यासाठी त्याच्याने ते कमी होऊन जातं. सध्या तर तुम्ही काय करू शकता, सर्दीसाठी मी जे आता पॉइंट सांगणार आहे त्या पॉइंट म्हणजे जर तुम्ही नोट्स बघितले त्याच्यात दिलेलं आहे त्याला चेक करा एकदा. चालेल. मॅडम ठीक आहे. हा बोला. माझ्या मुलाची आहे ना मान इथे दुखते, ते मानेचा आता जे मागचा दुखत आहे का, आता जे दुखत आहे हो का, हो हा त्याला आता. बसायला सांगा चेअरवर आणि त्याच्यात दोन्ही हात रब करून त्याच्या मानेवर असा हात ठेवा मागून जिथे दुखत आहे तिथे. ओके. आणि 5 मिनिटात ते संवेदना चालू होऊन संपेपर्यंत हात ठेवा. काय फरक पडतो ते चेक करा. ठीक आहे. आता इनफ. एवढे एक्झाम्पल ठीक झाले आपल्याला अनुभव शेअर करण्यासाठी. आपण तोपर्यंत पुढचं बघू. ठीक आहे. थँक्यू. ओके. सगळ्यांचे प्रश्न शेवटच्या दिवशी शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण उत्तर देणार आहे. ठीक आहे. ओके. तर गळ्यावर जेव्हा आपण हात ठेवतो तर टॉन्सिल्स, गळ्याच्या समस्या, थायरॉइड, भावनिक लेवलवर आत्मविश्वास वाढतो, क्रोधावर विजय येतं, आंतरिक निराशावस्था मुक्तीवर आनंद की प्राप्ती हमें होती है. मानसिक लेवलवर मन की शांती मिळती है. गळा हे शक्तीचं स्थान आहे आणि सृजनशीलता विकासाचं हे केंद्र आहे आणि याच्यामुळे आपला संपर्क लोकांसोबत खूप चांगला होऊ शकतो. त्याच्यानंतर महिलांना जनरली ब्रेस्ट कॅन्सरची भीती असते आणि त्याच्यामुळे महिलांनी 7 चक्रांसोबत रोज आपल्या ब्रेस्टचं हिलिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला जस्ट हार्ट चक्रासाठी आपण असा हात ठेवतो आणि या पोझिशन मध्ये आपल्याला स्वतःसाठी दोन्ही साईडनी इकडे असा हात ठेवायचा आहे. तर त्याच्यामुळे जर तुमच्या मेन्सेसचा प्रॉब्लेम असेल महिलांचा, त्याच्यानंतर जे काही तुम्हाला पेन होत असेल, बऱ्याच महिलांना खूप पेन होतो पिरियड्स मध्ये, तरी देखील आपण या पद्धतीने हात ठेवून हार्मोन्स बॅलन्स करू शकतो आणि ब्रेस्ट कॅन्सरचं पण जे काही असतात ब्रेस्ट होऊ नये याच्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून आपण ही हिलिंग प्रोसेस वापरत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हार्ट चक्रासाठी म्हणजे ऍक्च्युअल आपला हार्ट पॉइंट जिथे आपण हिलिंग करतो, इथे हात ठेवल्याने काय फरक पडतो, शारीरिक लेवल पर ब्रेस्ट, हार्ट, लंग्स, थायमस ग्लँड, आपलं पूर्ण इम्युनिटी सिस्टम याला पॉझिटिव्ह रिझल्ट येतात. त्याच्यानंतर आपला लिव्हर, त्या लिव्हर मध्ये जर काही इन्फेक्शन असेल ते आपण दूर करू शकतो. भावनिक लेवलवर आत्मविश्वासामध्ये वृद्धी, प्रेम भावनेमध्ये वृद्धी, व्यक्तीचा क्रोध कमी होतो, क्षमाशीलतेचा विकास होतो आणि आपण विश्वास, ज्यांचं ते दुखतंय ना, खूप सारे मेसेज टाकतात आहे, त्यांना एक विनंती आहे की रेकीला कॉल करा, दोन्ही हात रब करा आणि सध्या जिथे दुखत आहे तिथे हात ठेवा. ठीक आहे. आणि मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं असं अफर्मेशन द्या. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. ठीक आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटावर, शारीरिक लेवल पर लिव्हर, पेट, स्प्लीन, डायजेस्टिव्ह सिस्टम, कोलॅस्टिस, कफ जमा होणं, अल्सर, त्याच्यानंतर पॅनक्रियात, शुगर, या सगळ्या समस्यांसाठी आपल्याला पोटावर हिलिंग करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मानसिक लेवलवर संभ्रम का दूर होणं, आध्यात्मिक लेवलवर उच्चस्तरीय ऊर्जा को ग्रहण करणं, या गोष्टी घडत असतात. त्याच्यानंतर स्वादिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली इथे हात ठेवल्याने लिव्हर का निचला भाग, पॅनक्रियास, गॉल ब्लॅडर, स्प्लीन, तणाव कमी होतो, कफवृद्धी असेल तर ती कमी होते आणि महिलांच्या मासिक धर्माच्या समस्या दूर होत असतात. भावनिक लेवलवर तणावापासून मुक्ती, हिस्टेरिया के कारण निर्माण हुआ नैराश्य, चिंता, या सगळ्या गोष्टी दूर होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आंतरिक शक्ती में वृद्धी होते, मनाचे जे हे करावं ते करू नये ती संभ्रमित अवस्था दूर होते आणि जेव्हा आपण दोन्ही हात रूट चक्रावर ठेवतो तर काय फायदा होतो, शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स असतात ते रिलीज होतात. त्याच्यानंतर आपले लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, युरिनरी ब्लॅडर, युट्रस, मायग्रेनची तकलीफ, प्रोटेस्ट ग्लँड संबंधित काही प्रॉब्लेम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल काही प्रॉब्लेम असेल, डायरिया, त्याच्यानंतर फॉलिपॉइंट ट्यूब, याच्या सगळ्या समस्यांना दूर होते.
व्यक्ती जीवनामध्ये स्थिरता आणि स्टेबिलिटी अनुभव करत असतो. तर हे झाले आपल्या 7 चक्रांना आपण हात ठेवल्यामुळे नेमका कुठे कुठलं हिलिंग होतं. तर आता तोपर्यंत ज्यांना आपण सांगितलं होतं हील करायला 5 मिनिटं होत आलेले आहे. किती टक्के काय बरं वाटत आहे जस्ट शेअर. हा तृप्ती मॅडम अनम्यूट करा. हा, त्याला लगेच बरं वाटलं. किती तो मिनिटं उठला. कवेतना होत्या हातातनं? होत्या एक 2-3 मिनिटापर्यंत होतं माझ्या ह्याला. आणि त्याला मी सांगितलं आता चेक करते, त्यांनी मान हलवून बघितलं तर तो बोलला थोडं मला रिलीफ आहे पण एवढं पेन नाहीये आता. कारण का चला तो कंटिन्यू अभ्यास करतो मग त्याचं हे मान आहे ना कंटिन्यू अखडते. ठीक आहे. अजून हा. त्याच्यासोबत अजून एक उपाय सांगते. तो आहे का आता? त्याला बोलवा समोर. हो हो आहे. बोलवा ना. निशी ये इथे. तृप्ती मॅडम कुठून आहात तुम्ही क्लासला? आलाय. कुठल्या गावावर आहेत म्हटलं तृप्ती मॅडम? मी ठाण्यावरून. ओके. ठाणे मुंबई. करायचं आहे त्याचा थंब डाव्या किंवा उजव्या हाताचा थंब पकडा आणि इथे या पोर्शनला मान एक्झॅक्ट कुठे दुखत आहे हात लावून दाखव म्हणा त्याला एक्झॅक्ट कुठे दुखत आहे. कुठे दुखते मान? इथे. हा ठीक आहे. तर या इथे हा जो थंबचा जो जॉईंट आहे ना याच्या बॅक साईडला थोडं प्रेस करा. त्याचा एकदम असा पेनफुल पॉइंट सापडेल त्याला पकडा. एकदम असह्य हा. पेनवाला पॉइंट सापडला. हो. हा त्याला प्रेस करा सोडा असं क्लॉकवाईज 20 वेळा असं प्रेस करा सोडा प्रेस करा सोडा त्या पॉइंटला. अगदी तो रडला तरी चालेल. ठीक आहे. आणि असं क्लॉकवाईज करा 1 मिनिट असं क्लॉकवाईज. आता फिरव म्हणा मान त्याला. कमी झालं बोलतोय. ग्रेट. चला बसली ना पूर्ण मान. 2 वर्ष बेल्ट होता तुम्हाला. बघा आपल्याकडे एक ऑफलाईनला स्टुडंट आहे 2 वर्ष त्यांना बेल्ट होता पण मी त्यांना ही ट्रीटमेंट दिल्यापासून त्यांचं ते मानेचं दुखणं गेलंय पूर्ण. अनम्यूट करा मॅडम माईक. तुमचं म्हणून माईक बंद झाला. हॅलो. हा बोला. हा थँक्यू बोलला तो. चला झालं त्याची कमी. चलो बढिया. हा. आज काही एकच उपाय करा. मेथी दाणे असतील ना घरी हो. तर ते पेपर टेपवर घ्या आणि तिथे जो पॉइंट तुम्हाला सापडला ना पेनफुल त्याच्यावर तो बांधून ठेवा. 1-1 तासांनी प्रेस करायला सांगा. सकाळी ते मेथी दाणे काढून टाका. असं 7 दिवस करा. मानेचा त्रास पूर्णपणे निघून जाईल. ओके थँक्यू. चालेल. ओके नेक्स्ट कोण करत होतं हिलिंग पटापट बोला. चित्रा मॅडम तुम्ही केलं का हिलिंग? अनम्यूट करा. नाही मॅडम हिलिंग नाही केलं. मला ऍक्च्युली सर्दीचा त्रास सुरू होता ना म्हणून मी ते विचारण्यासाठी तुम्हाला हे नाही केलं ते नंतर हँड सांगते. रेस केला. नंतर सांगते. ज्योती शाह मॅडम आता ज्यांनी ओके प्रॅक्टिकल केले. ओके ठीक. हा ज्योती मॅडम बोला. अनम्यूट करा. अर्चना डोळस मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅडम. नमस्कार मॅडम. हा नमस्कार. प्रतीक्षाला बरं वाटलं. ती आता जरा झोमॅटो ऑर्डर आली आहे तिला कामाची. ती आता ऑर्डर पण बनवायला गेली त्यामुळे तिला आता खूप बरं वाटलं म्हणते. चला थँक्यू मॅडम. ग्रेट. अभिनंदन तुम्ही पहिलं केलेलं हिलिंग तुमचं सक्सेस झालं. होय ज्योती मॅडम. शाह मॅडम. पल्लवी मॅडम अनम्यूट करा. पल्लवी जोशी हॅलो. मॅडम. हा हा हे दाताचा पण प्रॉब्लेम होता तो बरा झालाय मॅडम. चला ग्रेट. आणि अजून एक विचारायचं होतं मॅडम. हा बोला पल्लवी मॅडम. आवाज थांबला तुमचा. ते पोटात पित्ताचे गोळे आहेत म्हणजे तर ते हॅलो आवाज येतोय का? हा येतोय बोला. म्हटलं पोटात पित्ताचे गोळे आहेत तर त्याच्यासाठी काही असेल का? त्याचं ऑपरेशन सांगितलंय मला. बिलकुल थांबा. ते मी ना. आता जे तुम्हाला प्रोटोकॉल पाठवलेलं आहे ना त्याच्यात हा. सगळ्या आजारांवर दिलेलं आहे ते एकदा चेक करा. ते कसं बर हात बर. ठेवायचं ते मी 2-3 उदाहरणं तुम्हाला एक्सप्लेन करते. आज तर आपलं हो मेडिटेशन पॉसिबल नाही आहे
उद्या घेऊ ओके आपण मेडिटेशन. ठीक आहे. हा ओके. ज्योतिष हा आणि मॅडम. मॅडम मॅडम मेडिटेशन सकाळी घ्या ना प्लीज. मी ऑफिसमध्ये असते, मला होत नाहीये पॉसिबल. मॅडम रेकॉर्डिंग बघून घ्याल ना, कारण कसं आहे माझ्या खूप मुलांची एक्झाम चालू आहे आणि त्याच्यामुळे खूप मग हे नाही. इफेक्ट खूप चांगला येतो मॅडम प्लीज. चालेल. ठीक आहे. ओके. हा ज्योतिष हा मॅडम. हॅलो. हा बोला. हा मॅम, आता जे बॅक पेनचं मी तुम्हाला सांगितलं होतं, एक 30-40% बरं वाटतंय. तर माझं पेन पण खूप जुनं आहे, 10-12 वर्षापासून आहे पेन. ओके. साईडला थोडं म्हणून व्हिडिओ ऑन करा, 1 मिनिट व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन कसं करू? 1 मिनिट मॅडम. ते व्हिडिओचं बटन आहे ना, तिथे क्लिक करा, व्हिडिओ ऑन करा. मी तुमचं बाकीचं उरलेलं दुखणं कमी करून देते. बोला सर. पण व्हिडिओ ऑन लागेल त्याच्यासाठी. व्हिडिओ बंद असेल तर मी नाही 1 करू. मिनिट मॅम. हा प्रयत्न करा. हा स्मिता जाधव मॅडम काय अनम्यूट करा, माईक ऑन करा. आदिती. हॅलो मॅडम, आवाज दीदी, येतो? आदिती. हॅलो. हा बोला. हा मॅडम, ए, टेनिस आदिती. एल्बोचा त्रास होतो, जरा कोपर दुखतो व्हिडिओ माझा. ऑन करून द्या 1 मिनिट. ते back pain चं कोपर दुखतंय आता? हो दुखतो, नेहमीच दुखतो. हा. आता दुखतोय का ते हो सांगा. हो, दुखतो. ओके. कोणत्या हाताचा, डावा उजवा? दोन्ही दुखतात, उजवा डावा. ठीक आहे. हे जे इंडेक्स फिंगर आहे ना, हा इंडेक्स फिंगरचा हा जो पॉइंट आहे, हा हा याला प्रेस करा राऊंड मध्ये पूर्ण. पेनफुल पॉइंट सापडेल एक तुम्हाला. इंडेक्स फिंगरचा पहिलं पेर, बोटापासून नाही, इकडचं वरचं. हा. एक असा आई गवाला पॉइंट सापडेल, त्याला प्रेस केल्यावर आईची आठवण येईल असा पॉइंट हा सापडलं. हा. सापडलं ना, त्याला जोरात दाबा सोडा, सोडा, प्रेस करा, सोडा. आई ग आईची आठवण करायची, काहीच हरकत नाही. ठीक आहे. कसं? हॅलो. हा 1 मिनिटच होते मॅडम. येस. हा प्रेस करा, सोडा, 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 आणि मसाज करा तिथे. मसाज थोडासा दाबून मसाज करा, दाबून मसाज करा त्या पॉइंटला. तो त्रास सहन करा, त्रास सहन करा. मसाज त्या पॉइंटला मसाज करायचा फक्त. ठीक आहे. आता ज्या हाताला तुम्ही ट्रीटमेंट दिली, उजवा आहे की डावा हात आहे? उजवा. हा उजव्या हाताचा कोपर चेक करा, किती कमी झालाय दुखणं. हो मॅडम, कमी झालं. किती कमी झालं? बऱ्यापैकी कमी झालं. हा. ग्रेट. मेथी दाणे बांधून घ्या 8 दिवस कंटिन्यू. हा ज्योतिषा मॅडम दाखवा कुठे त्रास आहे. 1 मिनिट मॅम. कॅमेरा. दिसत आहे, चालू आहे, तुमचा कॅमेरा चालू आहे. हो मॅम, ह्या साईडला, इकडच्या साईडला. त्या साईडने दुखत आहे, डावी उजवी? डावी. उजवा भाग? हा एवढं. ठीक. इकडचा फुगा काय होतं? हा 1 मिनिट. डावा बाजू आहे, डावा हात आहे तर डावी बाजू आहे तर डावा हात घ्या, डावा हाताचा मिडल फिंगर इथे चेक करा, पेनफुल पॉइंट सापडेल. ज्योती शहा मॅडम, तुमचा व्हिडिओ पॉज झालेला आहे, इथे चेक करा. मिडल फिंगर. हा मिडल फिंगरच्या इथे एक चेक मिनिट. करा, एक पेनफुल पॉइंट सापडेल, त्याला पकडा आणि त्याला हे करा. चला आता आपण याच्यातनं बाहेर आपल्या रेकीकडे वापस. मॅम. हा हो करा ना. आई गव्हाला पॉइंट शोधा ना, त्याच्यात प्रेस केल्यावर आई गव्हाला पॉइंट शोधायचा आहे. मिडल फिंगर पकडून द्या मॅम. मिडल फिंगरच्या इथे आपको एक पॉइंट शोधायचा आहे, वरचा. इकडे कमरेकडे दुखतं ना, तर मिडल फिंगर आणि रिंग फिंगरच्या मधला जो भाग आहे तिथे तुम्ही पकडा. हो. ठीक आहे. सापडला? खूप असा दुखणारा पॉइंट. हा त्याला प्रेस करा, 1 मिनिट प्रेस करा, सोडा, प्रेस करा, सोडा, थोडा मसाज द्या फक्त. 1 मिनिटात कमी होतं. 3 ते 4 30 ते 40% दुखणं कमी होऊन जातं. आता आपण पेशंट नाही घेणार आहे, पेशंट नाही बघणार आहे का? खूप सारे हँड रेज होतात आहे. ठीक आहे, झालं. स्किन डिसीज पण ठीक होतो. हा चेक करा, दाबा थोडं. ओके. हा चला, उठून उभं राहा, परत तुमचा त्रास चेक करा जो होता तो किती टक्के कमी झाला सांगा 1 मिनिटात. हॅलो. हा किती टक्के कमी झाला? उठा, बसा, चेक करा एकदा.
बऱ्यापैकी कमी वाटते मॅम. ग्रेट. बाकीचा कमी होऊन जाईल. 7 दिवस थँक्यू. मेथीचे दाणे लावा. हो हो या थँक्यू मॅम. ओके. आपली कालच सुजोगची बॅच चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण इन्स्टंट ट्रीटमेंट शिकवतो. मात्र 2100 रुपये फी आहे त्याची. आधी ते येत कर ना. चलो आगे बढ़ते हैं. आता आपल्याला आजार आणि त्याच्या पद्धतीने म्हणजे प्रोटोकॉल आपण काय वापरायचं त्याच्याकडे वळूया आणि ऍक्च्युअल आपण प्रोटोकॉल समजून घेऊया चक्रांनुसार. आताची खुशी नसली ना तर मग मला खूप अडचण होतात इथे. परीक्षा सुरू आहे. शोधायला वगैरे घेऊन जातात ना. ती असली की तिला माहिती असतं. ठीक आहे. आता माझ्याकडे नोट्स नाही. मी तुम्हाला PDF ओपन करून सांगेन. बघा असे तुम्हाला 4 पानांचं एक फोटो इमेजेस पाठवलेले आहेत ज्याच्यात लिहिलेलं आहे बीमारिया और उसके निदान. ठीक आहे. आता तुम्हाला एवढं मोठं इथे इमेज मध्ये दिसणार नाही. मी प्रयत्न करते तरी ते मोठं करायचं. तर आता इथे जे दिलेलं आहे बीमारी और उनके निदान तर पेट संबंधित परेशानी आहे. म्हणजे पोटाचा कुठला त्रास. उलटी आहे, दस्त आहे, कब्जियत आहे, गॅस आहे, अपचन आहे, खाण्यापिण्याची इच्छा होत नाही, मुहासे आहे, काले सफेद दाग है, गोरे व्हायचं आहे, बुद्धी बढ़ाने के लिए और आनंद प्राप्ती के लिए. एवढ्या प्रॉब्लेमवर एकच सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे. एक हात आपल्याला आज्ञा चक्रावर ठेवायचा. काय ठेवायचं आहे. एक हात आज्ञा चक्रावर ठेवायचा आहे आणि एक हात आपल्याला ठेवायचा आहे. दुसरा कुठे ठेवायचा आहे. आज्ञा चक्रानंतर मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर. तर तेवढं आपण हातातनं संवेदना. आता जसं बाकीच्यांनी ट्रीटमेंट दिली आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये जे बरं वाटलं, 5 मिनिटाच्या ट्रीटमेंटमध्ये जे 30-40% बरं वाटलं, तर कुणालाही पोटाचा त्रास आहे, गॅसेसचा त्रास आहे, अपचन आहे किंवा मग अगदी कुठलाही पोटाचा प्रॉब्लेम असेल तरी हृदय चक्र आणि मणिपूर चक्राला हील केल्यामुळे आजार ठीक होतात. त्याच्यानंतर वजन वाढवायचं आहे किंवा कमी करायचं आहे, शरीराला सुंदर आणि सुडौल बनवायचं आहे, शरीराच्या विशेष भागांचं वजन कमी जास्त करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे, तर आपल्याला एक हात विशुद्ध चक्र, दुसरा हात मणिपूर चक्र. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर. एक हात विशुद्ध चक्र म्हणजे गळ्यावर, एक हात मणिपूर चक्र आणि त्याच्यानुसार गरजेनुसार जिथलं वजन कमी करायचे किंवा वाढवायचं आहे तर लोकल बॉडी पार्ट आपल्याला कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतरचं जे आहे ते म्हणजे किसी भी प्रकार का सिर दर्द या माइग्रेन से मुक्ति पानी हो तो क्या करना है. एक हात मणिपूर चक्र, एक हात मूलाधार चक्र, खालचे 2 चक्र. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटावर आणि रूट चक्र जेनेटिक ऑर्गनच्या समोर. त्याच्यानंतर दुसरं कुठे आहे. एक हात आज्ञा चक्र आणि एक हात हृदय चक्र. तर मायग्रेनच्या समस्येसाठी किती पॉइंट आहेत. आपलं डोकेदुखी मायग्रेनसाठी 4 पॉइंट. कारण डोकेदुखीला एकच कारण आहे का. कुठली डोकेदुखी टेन्शन मधनं येते, कुठली डोकेदुखी ऍसिडिटी वाढल्यामुळे होते, कुठली डोकेदुखी अजून कुठल्या गोष्टींनी येते. तर त्याच्यासाठी इथे 4 चक्रांवर आपण वर्क करत असतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक आजारासाठी तुम्हाला हे PDF दिलेलं आहे. फक्त 7 चक्रांच्या जागा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानुसार हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे.
तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या हिलिंगचा फायदा होणार आहे. फक्त ट्रस्ट, रेकीची प्रॅक्टिस करत असताना तुमचा ट्रस्ट आणि दैनंदिन लेवलची प्रॅक्टिस यामुळे तुम्ही स्वतःच आणि इतरांचं हिलिंग खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे, तर हे नोट्स मी पाठवलेले आहेत. आता त्याच्यात अजून एक आहे, थर्ड आयचं दिलेलं आहे. थर्ड आयचं पीडीएफ आहे. त्या पीडीएफचा काय वापर करायचा आहे आताही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. अगदी मी स्क्रीन शेअर करते आणि त्याच्यानंतर तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. बघा, हे पीडीएफ मी तुम्हाला पाठवलेलं आहे. याला मोठं करायचं. ओके, स्क्रीन दिसते का थर्ड ऍक्टिव्हेशनची पूर्ण स्क्रीन? या पीडीएफ ची प्रॅक्टिस कशी करायची आता सगळ्यांनी बघा. हा जो स्टार आलेला आहे ब्लू कलरचा, त्याच्या सेंटरवर तुम्ही बघा, पूर्ण कॉन्सन्ट्रेटने बघा. डोळे बंद करा आणि प्लेन भिंतीच्या सरफेसवर बघा. काय दिसतं सांगा, काय फरक जाणवतो? याच्याकडे एकटक बघायचं, डोळे बंद करायचे, प्लेन भिंतीकडे बघून डोळे उघडायचे. प्लेन भिंतीकडे डोळे उघडा. हा, स्मिता जाधव मॅडम, काय जाणवलं? स्टार दिसला मॅडम तो परत. कोणत्या रंगामध्ये दिसला तो स्टार? लाल रंगामध्ये, लाल रंगामध्ये. येस. रितिका मॅडम, काय दिसलं सांगा? हॅलो, ब्लॅक हा, बोला. कलर मध्ये स्टार दिसला. रेड कलर मध्ये. आता याच्याकडे फोकस करा. येलोचा सेंटर पॉइंट जो आहे, याच्याने आपलं थर्ड आय ऍक्टिव्हेट होतं आणि हळूहळू आपल्या एनर्जी खूप स्ट्रॉंग होतात. डोळे बंद करा आणि त्याचा कलर चेक करा, कोणता जाणवला? कोणता जाणवला सांगा, हँड रेज करा. हॅलो हा, बोला. मॅम, पर्पल कलरचा हॅलो. जाणवला, रेड कलरचा दिसला होता. येस. आता येलोचा कोणता कलर झाला? पर्पल. हा, बोला. नेक्स्ट. हा मॅडम, स्टार दिसलाय. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची. हॅलो. याच्याने थर्ड आय ऍक्टिव्हेट होणार आहे. आता बघा दुसरं, हे तर स्टारचं झालं. आता सर्कल मध्ये बघा. आणि कोणता कलर जाणवतो, बिलकुल असा बघायचा, डोळे बंद करायचे, समोरच्या भिंतीवर बघायचा. तो कलर तुम्हाला झाला ऑरेंज. चेंज? मुलांचा अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी देखील तुम्ही ही ऍक्टिव्हिटी मुलांकडनं करून घेऊ शकता. ठीक आहे, दीपाली कुलकर्णी मॅडम, काय जाणवलं? माईक ऑन करा. हा, ऑरेंज कलर जाणवला मॅम. ऑरेंज कलर जाणवला. आता हे झाले सर्कल. याची तुम्ही वेगवेगळ्या कलरची प्रॅक्टिस करू शकता. आता या ट्रायंगल वर फोकस करा, कोणता कलर दिसतो ते सांगा. काय झालं? ग्रीनचा कोणता कलर झाला? पिंक. पिंकिश पर्पल. पिंक. ओके. आता हिच्या नो स्ट्रिपवर फोकस करा. कोण आहे सांगा बरं? नो स्ट्रिपवर फोकस करा. याला प्रॅक्टिस लागेल, आजच नाही जमणार. नाही दिसत आहे. याला प्रॅक्टिस लागते. हा पुढचा टप्पा आहे. याच्यात तुम्ही यांचे सगळ्यांचे फेस ओळखू शकणार आहे. फेस जाणवला, पण मला नाव माहित नाहीये त्यांचं. अच्छा, चेहरा दिसला ना क्लिअर? म्हणजे ही जी निगेटिव्ह फिल्म आहे ना, ती तुमच्याकडे ओरिजिनल फेसच्या कलर मध्ये तुम्हाला दिसायला लागते. हे होणार आहे. जरी त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही, पण ते जाणवेल. ठीक आहे, ओके. या पद्धतीने या थर्ड आयचं आपल्या माधुरी दीक्षित. काय ओके, तर या पद्धतीने आपल्याला त्या थर्ड आय ऍक्टिव्हेशन करून आपण या सगळ्या एनर्जीज एक्सपिरियन्स करू शकतो. ठीक आहे, तर हे एक प्रॅक्टिकल करायचं आणि आजारानुसार आपल्याला जे काही प्रोटोकॉल आहेत
त्या प्रोटोकॉलनुसार ते तुम्ही थोडंसं त्याचं प्रिंट काढा किंवा लिहून व्यवस्थित करा. आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही अगदी आजपासून चालू करा. तर तुम्हाला आता दैनंदिन लेवलवर नेमकी प्रॅक्टिस रोज काय करायची आहे ते आपण डिस्कस करू, की रोज आपल्याला नेमकी याच्यातनं काय काय प्रॅक्टिस करावी लागणार आहे, काय काय आपल्याला करायचं आहे. तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला जे अफर्मेशन मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला अफर्मेशन, तर ते अफर्मेशन रेकॉर्ड केलेलं तुम्हाला ऐकायचं आहे. अगदी सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना अफर्मेशन हा पहिला प्रॅक्टिसचा भाग. त्याच्यानंतर सकाळी औरा क्लिन्झिंग करून घ्यायचं स्वतःच, आणि 7 चक्रांचं जे मी मेडिटेशन ऑडिओ पाठवला लमरमवाला, त्या चक्रांना ऍक्टिव्हेशनचं एक मेडिटेशन 21 मिनिटाचं करायचं आहे. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण मेडिटेशन करणार आणि त्याच्यानंतर एनर्जी बॉल 5 मिनिटं फॅमिलीसाठी जे आज आपण बघितलं, आणि अन्न पाण्याला चार्ज करून घेणं, बस एवढीच प्रॅक्टिस करायची आहे रोज. परत एकदा रिपीट करते, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्याबरोबर दैनंदिन अफर्मेशन रेकॉर्ड केलेले ऐकायचे आहेत. ज्यांनी रेकॉर्ड नसेल केले ते वाचायचे आहेत. त्याच्यानंतर रोज औरा क्लिन्झिंग आणि चक्रांचं चार्जिंग हा दुसरा भाग आपल्या प्रॅक्टिसचा. औरा क्लिन्झिंग आणि चक्रांचं चार्जिंग. ठीक आहे. तिसरी जी प्रॅक्टिस आपण करणार आहे ती प्रॅक्टिस म्हणजे आपल्याला अन्न पाण्याला चार्ज करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार आपल्या घरी असलेल्या एखाद्या पेशंटला हील करायचं आहे. खूप सारे पेशंट लेवल 1 ला घ्यायचे नाही. ठीक आहे. जर तुम्ही खूप सारे पेशंट घेतले तर मग अचानक आपल्यालाही त्रास होतो, कारण पहिली लेवल म्हणजे स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे, आणि जेव्हा आपण स्वतःच्या ऊर्जा हील केल्या नाही आणि दुसऱ्यांनाच देत राहिलो तर मग आपल्यालाही निगेटिव्हिटी जाणवू शकते. ठीक आहे. प्रियंका मॅडम, काय प्रश्न आहे तुमचा? अनम्यूट करा. हॅलो मॅडम, जेव्हा आपण पेशंटला हिलिंग करत असतो त्यावेळी अफर्मेशन द्यायचं का? मग ते कमी होत आहे असं द्यायचं की कमी कमी झालंय? होत नाही. या पेशंटला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेलं आहे. ओके. आणि आपण अफर्मेशन, फॉर एक्झाम्पल आता मी जॉबसाठी हे अफर्मेशन करत असेल तर जॉब मिळाला आहे असं मी रेकॉर्ड करू की जॉब भेटत आहे असं? नाही, मला जॉब मिळालाय आणि मी या जॉबवर अगदी आनंदाने काम करत आहे. मला माझ्या आवडीचा एवढ्या पगाराचा जॉब मिळालेला आहे आणि इथे मी संपूर्ण आनंदाने काम करत आहे. ओके, थँक्यू मॅम. ओके. कोमल मॅडम. हॅलो. हा, बोला. मॅम, आपण आता औरा क्लीन करायचं हे केलं, मग आपण ते हे करतो औरा नाही का, तर ते कधी करायचं? कोणता औरा? पाम चक्र वगैरे आपण हे करतो ते ऍक्टिव्हेशन, ते औरा क्लीन्स केलं की पहिले ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं 1 2 3 4 5 प्रोसेस, आणि मग 7 चक्रांचं मेडिटेशन. हा, आणि आता त्या तुम्ही हे दिलते नोट्स, त्याच्यात ते बिंदू चक्र वगैरे 7 9 ते काय? ते जे म्हटलं ना 24 पॉईंट जे डॉक्टर मिकॉसीने सांगितलेले आहे ते पॉइंट आहेत, पण आपण तिथे मुख्य 7 चक्रांवरच विचार करतो. त्याच्यामुळे त्या बिंदूंचा विचार नाही करायचा आपल्याला. ओके. आपल्याला फक्त 7 चक्रांचाच विचार करायचा आहे. थँक्यू. ठीक आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट पाम चक्रावाला त्या औरा क्लिन्झिंग नंतर 5 पॉईंटची ती प्रोसेस करायची आणि मग 7 चक्रांचं मेडिटेशन. ऍक्टिव्हेशन 21 दिवस कंटिन्यू करायचं आहे. जेवढं तुम्ही ऍक्टिव्हेशन रोज कराल तेवढ्या तुमच्या एनर्जी खूप स्ट्रॉंग होणार आहेत. ठीक आहे. हो हो, ठीक आहे. थँक्यू. ओके. उद्या आपण मेडिटेशन आणि जिबू सिम्बॉल्स या 2 गोष्टी घेणार आहे. जिबू सिम्बॉल हा टॉपिक असा आहे की रेकी लेव्हल 1 मध्ये कुठलेच सिम्बॉल नाही आहे, आणि म्हणून ते सिम्बॉल तुम्हाला एंजेलिक सिम्बॉल मी देणार आहे, आणि त्या एंजेलिक सिम्बॉलमुळे तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या एनर्जी डेव्हलप करू शकणार आहे. हा, बोला मॅडम. लेवल 1 नंतर लेवल 2 लगेच करता येते का 21 दिवसानंतर नाही, करायचे? लेवल 2 लगेच करता येते. त्याचं कारण सांगते की आपण मनुष्याची प्रवृत्ती काय आहे, रोज ज्या गोष्टीला आपण प्रॅक्टिस करतो ना तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. गॅप घेतल्यानंतर कोणी सांगणारा नसल्यानंतर आपली प्रॅक्टिस अर्ध्यातच थांबून जाते आणि मग आपण प्रॅक्टिस करत नाही. त्याच्यामुळे लेवल 2 लेवल 3 आपण कंटिन्यू केल्यानंतर
ऍक्च्युअल जी आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे ती संपूर्ण प्रॅक्टिस लेवल 3 नुसार करायची आपल्याला. ठीक आहे. ओके. आणि सगळं सकाळीच करायचं का ऍक्टिव्हेशन वगैरे? हा, मॉर्निंगला जर करून घेतलं तर मच बेटर. त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला सांगते, जर तुम्ही रेकीच्या निमित्ताने का होईना या 1 तास लवकर उठायला चालू केलं तर फायदा काय होणार आहे, दर दिवसाला आपल्याला 30 तासांचं जीवन जास्ती जगतोय आपण. जे फक्त झोपेत जात होतं ते चांगल्या कामात जगण्यात जातं आणि ते 30 तास म्हणजे जवळपास 1.5 दिवस आपण नवं आयुष्य जगतो. करा, मी पळते, बाय. ओके. येस. आप कितने घंटे जल्दी उठने लगे? कितने बजे उठते थे? हाँ, बेटा पहले अभ्यास कितने बजे कर. उठते थे? हाँ हॅलो. हाँ, बोला. मॅडम मला ऍक्च्युली जरा बॅक म्हणजे स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम सांगितला. परवा मी डॉक्टरकडे गेले होते, तर त्यांनी सांगितलं की राईट साईडला बेंड झालाय तुमचा स्पाइन. आता दुखत आहे का काही ते सांगा. हो, माझं कमरेची बाजू जी आहे ती आणि इकडे इथे खूप दुखतं. आता एकच काम करा, हे जे 2 आपला मिडल फिंगर आणि रिंग फिंगर आहे ना, असा मसाज करा. अगदी 1-2 थेंब तेल पण लावलं तुम्ही बोटाला, तिळाचं किंवा सरसोचं ते चालेल. आणि असं मोहरीचं तेल घेऊन असं हलका मसाज करा फक्त. ओके. 3-4 मिनिटात सांगा काय कमी झालं. ओके. हा, सारिका मॅडम अनम्यूट करा. हॅलो. हा, बोला. मॅम माझा क्वेश्चन आहे की चक्र मेडिटेशन करताना जमिनीवर बसणं मॅन्डेटरी आहे की बेडवर बसलं तरी चालेल? ज्या पेशंटला बसणंही शक्य नाहीये तो लेटूनही करू शकतो. अगदी झोपल्या झोपल्या प्रत्येक चक्रावर हात ठेवू शकतो. ओके. आणि त्या पॉइंटवर हात ठेवणं मॅन्डेटरी आहे, राईट? हा, हात ठेवणं गरजेचं आहे. ओके. कारण रेकी ऊर्जाचा फ्लो जो आहे तो आपल्या हातातनं प्रवाहित होतो ना. जी ओके. हिलिंग ऊर्जा आहे ती हातातनं प्रवाहित होते, त्याच्यामुळे त्या पोर्शनवर हात ठेवणं गरजेचं आहे. ओके. सेकंड लेवलमध्ये आपल्याला माध्यमांचा वापर करायचा आहे. पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी सुद्धा आपण त्याला हील करू शकतो. ओके. थँक्यू सो मच. ओके. केतकी मॅडम बोला. हे विचारायचं होतं की आपण थर्ड आय तर त्याच्यामध्ये मला वेगळा कलर दिसला, ते प्रत्येक कलरचा म्हणजे वेगळा सिग्निफिकन्स आहे का, कसं असतं म्हणजे? त्याचं जे आहे ना, ऍक्च्युअल त्याचा ओरिजिनल कलर जो असतो आणि त्याचं आपल्याला त्याचं प्रॅक्टिकल फक्त एवढ्यासाठी आहे की आपलं जे थर्ड आयचे जे एनर्जी आहे त्या ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला पुढे सेकंड थर्ड लेवलमध्ये टेलिपॅथी आणि इंटेन्शनवर वर्क करायचं आहे, त्याच्यात आपल्याला त्याची मदत होत असते. आता पार्ट वरती म्हणजे जसं चक्रावरती हात ठेवून आपण हिलिंग केलं, तर मग ते करायच्या अगोदर त्यातली काय बोलायचं ते एकदा परत रिपीट कराल का? प्रार्थना तेच, मी स्वतःची आभारी आहे, दिव्यरेखी शक्तीची आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे, असं तिथे आपल्याला हे करायचं आहे. ओके. ओके, थँक्यू. ओके. हा, उज्ज्वला मॅडम बोला. हॅलो मॅम, नमस्ते. हा, बोला. मॅम, जेव्हा आपण हिलिंग देतो तर कधी कधी तुम्ही मला रेकीची ऊर्जा वाहते तेव्हा तो तर द्यायची, पण काही ऊर्जा काही चक्रामध्ये जाणवते आणि काही चक्रामध्ये नाही जाणवत, मग हे तरी हिलिंग होते आपल्याला कसं समजेल? कसं आहे, त्या चक्रांना गरज नाहीये, ते चक्र बॅलेन्स आहे. आपले जे चक्र उद्याच्या सेशन मध्ये मला रिमाइंडर द्या, मी चक्र कसे लहानाचे मोठे होतात हे मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करते, ते की बालचक्र कसे असतात आणि वयस्क चक्र कसे असतात. का बरं देवाने सगळ्यांना सारखं निर्माण करू नये, एखाद्याचा स्वभाव चिडचिडा असतो, एखाद्याचा शांत असतो, किंवा एखादा खूप श्रीमंत असतो, एखादा खूप गरीब असतो, एखादा खूप आजारी असतो, एखादा खूप स्वस्त असतो, याचा आपल्या चक्रांवर काय बरं इफेक्ट होतो हे आपण उद्या मी तुम्हाला इमेजेसच्या थ्रू एक्सप्लेन करते. ठीक आहे? ओके मॅम, थँक्यू मॅम. चालेल. मॅडम हा, बोला. मी कोल्हापूरहून बोलते, कोडोलीकर. हा, बोला मॅडम. मला ना माझं काय झालंय, म्हणजे गुडघ्याच्या ह्या बाहेरच्या साईडला, म्हणजे मी मध्ये एकदा बसमध्ये पडली होती, ते माझ्या उजव्या साईडचे म्हणजे गुडघे आपले चिकटतात तिथं असं दुखतं, आणि परत बाहेरच्या साईडला तिथंच दुखतं, खूप दुखतात गुडघे, म्हणजे मला असं बसता उठता वगैरे खूप त्रास होतो. आता दोन्ही गुडघ्यांवर दोन्ही हात रब करून असे हात हिलिंगचे हात द्या रेकीनी, तुम्हाला तिथे बरं वाटेल. आणि दुसरं,
हे जे दोन्ही बोट आहेत ना आपले, मधलं बोट आणि रिंग फिंगर, याचं जे हा पहिलं पेर आहे ना, याला मेथीदाणे बांधा. सध्या मी हा तुम्हाला एवढंच सजेस्ट करू शकते. हा दोन्ही बोटांना बांधायचे. दोन्ही, रिंग फिंगर आणि मधलं बोट, कुठल्याही हा हात, वरच्या पेराला. वरच्या पेराला. बर, त्यानं कमी येऊ शकेल. आणि मगाशी तुम्ही ते चक्रांचं हिलिंग करायला शिकवलं, सांगितलं. मी जरा पाहुणे आले होते म्हणून बाहेर गेले, पण ते मी आता रेकॉर्डिंग बघून करून बघेन. रेकॉर्डिंग बघून, आणि मेडिटेशन मी आज घेतलं नाहीये, ते मी उद्या घेणार आहे. मग ते चक्रांचं हे करून त्याप्रमाणे मी हिलिंग करून दिलं तर कमी येऊ शकेल. हो हो हो. हा, धनंजय सर बोला. थँक्यू Unmute मॅडम. करा. धनंजय सर अनम्यूट करा. अँड्रेस नमस्ते मॅम. हा बोला सर. हा, नमस्ते मॅम. नमस्कार. मला काही वर्ष झाले पायाला काही स्पॉट आहेत. ते स्किन प्रॉब्लेम मी दवाखान्यामध्ये सुद्धा दाखवले, परंतु त्याच्यावर काही फारसं उपयोग झालेला नाही. खाजवत नाही किंवा काही नाही, फक्त स्पॉट येत आहेत. आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की प्राध्यापक असल्यामुळे उभारून लेक्चर वगैरे केल्यामुळे ते येतात. मी तुम्हाला 2 उपाय सांगते याच्यावर. एक तर तुम्ही चक्र बॅलन्सिंग तर रोज करा, त्याच्याने तुम्हाला फरक जाणवेल. आणि तिसरं म्हणजे कडुलिंबाचे जे पानं आहेत, ओके, ती दगडाने ठेचायची. ओके. खलबत्ता, जो दगडाचा छोटा खलबत्ता येतो ना, त्याच्यात ठेचायची, किंवा 2 दगडांवर. पूर्ण पाणी नाही काढायचं त्याचं, फक्त ठेचायची. त्याला दोन्ही हातांमध्ये 5 मिनिटं असं रब करायचं त्या पानांना, आणि 5 मिनिटं मुठ्ठी बांधून ठेवायची. ओके, फक्त मुठ्ठी बांधून ठेवायची. मुठ्ठी बांधून ठेवायची, पूर्ण असं रब करायचं, अशी मुठ्ठी बांधून ठेवायची. आणि कडुलिंबाचं तेल मिळतं, हो हो, तर ते नाभीमध्ये 1 थेंब टाकायचा, रात्री झोपताना 1 थेंब फक्त टाकायचा. बस एवढं करून बघा. 1 महिन्यात काय फरक पडतो तसं मला मेसेज कराल मग. ओके मॅडम, थँक्यू. ओके. रेणुका मॅडम. अनम्यूट करा. योगेश सर. मॅडम, डॉक्टर नमस्कार. मी हा, बोला. तुम्हाला कॉल केला होता. माझा शक्तिपात राहिलाय काही कारणामुळे, तर अजूनही तर मला केव्हा शक्तिपात घेता येईल सकाळी? कारण सर, मी शक्तिपात ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी 500, आज मी परत शक्तिपात दिला, ज्यांचे राहिले होते, ज्यांचे पर्सनल मेसेज आले. 500 रुपीज आपण शक्तिपाताचा या बॅचच्या स्टुडंटसाठी चार्ज करतोय. आणि मला असं वाटतं की नवीन बॅच तुम्ही घेणार तेव्हा. हा, तर मग तुम्ही नवीन बॅच 15 तारखेनंतर जी चालू होईल आपली, त्या बॅचला तुम्ही परत जॉईन करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. नाही, मग आता मी काय फक्त तुमचे अनुभव पाहतोय आणि तुमच्या हे सेशन अटेंड करू शकतो, एवढंच होत आहे. तर ते शक्तिपात घेतल्याशिवाय सर तो रिझल्ट येतच नाही ना. म्हणूनच तर प्रत्येक लेवलचं, सेकंड लेवलचं अटेनमेंट वेगळं असतं, थर्ड लेवलचं अटेनमेंट वेगळं असतं. प्रत्येक लेवलला शक्तिपात घेतल्याशिवाय तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. लेवल 1 ची एनर्जी 10% आहे, लेवल 2 ची 40% आहे, आणि लेवल 3 ची 100% आहे. आणि लेवल 3 मध्ये आपण डाउजिंग, क्रिस्टल थेरपी, या सगळ्या गोष्टी, साऊंड हिलिंग वगैरे ऍज अ बोनस मधून शिकवतो. सेकंड लेवल मध्ये आपण अवचेतन मनाच्या रहस्याला खूप पुढे नेत असतो. तर या पद्धतीने म्हणजे लाईफला ज्या कंप्लेंट्स आहे, त्या कंप्लेंटला कम्प्लीट पर्यंत आपण आणत असतो. ठीक आहे. तर या पद्धतीने आपलं ते, पण जर एकदा राहिलंय तर राहिलं असं ना, ह्याच्यामध्येच अजून सुद्धा अटेंड करतोय, पण मग आता राहिलं तर मग असं मध्येच तर तुम्ही पे करून घेऊ शकता ना. मी सांगितलं ना त्याच्यावर पर्याय, की 500 पे करून तुम्ही शक्तिपात घेऊ शकता. जो माझा हा, तर आज तुम्हाला मी राहिलंय तुम्हाला बोललो होतो, तर आज हे करून सकाळी तुम्ही देऊ शकता का? नाही, एकदम उद्या सकाळी नाही होणार सर, कारण प्रत्येक जण असतात त्या लाईन मध्ये लागलेले, तर त्याच्यानुसार अटेनमेंट कम्प्लीट होत असतात आपले. ठीक आहे. नाही, आज मी करतो, व्हॉट्सअपवर पर्सनल सांगतो तुम्हाला. चालेल, तुम्ही मला सांगा डॉक्टर. ओके, ठीक. चला, तर आज आपण इथे थांबू. जे काही आता आज ज्यांचे प्रश्न उरलेले असतील, शुक्रवारी तुमचे प्रश्न, शेवटचा प्रश्न संपेपर्यंत आपण क्लास घेणार आहे. तर त्याच्यामुळे फ्रायडेच्या सेशनला सगळं क्वेश्चन आन्सर्स राहील आपलं, प्लस आपण बाकीचे जे सगळे प्रॅक्टिकल जे राहिलेले आहेत ते पण आपण डिस्कस करणार आहे.
उद्या आपलं जे महत्वाचं मेडिटेशन आहे, उद्याचं सेशन मिस करू नका. आपण मेडिटेशन घेणाऱ्या 7 चक्रांचं पूर्ण एनर्जी ऍक्टिव्ह, म्हणजे नकारात्मकता काढून पॉझिटिव्ह एनर्जी ग्रहण करण्याचं एक पॉवरफुल मेडिटेशन उद्याचं राहील. आणि जिबू सिम्बॉल्स उद्या पूर्ण झाले तर उद्या घेऊ, नाहीतर परवाच्या सेशन मध्ये आपण जिबू सिम्बॉल शिकणार आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. दिव्यरेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं म्हणून आपले कोटी कोटी आभार. थँक्यू व्हेरी मच.